पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जनतेला आव्हान केलं. कारण गेल्या अनेक दिवसापासून मध्य पूर्वेमध्ये जो तणाव निर्माण झाला, या तणावामुळे पेट्रोल आणि गॅसची कमतरता झाली आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर या सर्व गोष्टींचा परिणाम झालेला दिसून येतो. हे पंतप्रधानाच्या वक्तव्यावरून स्पष्टपणे दिसून आलं. म्हणून पंतप्रधानांनी जनतेला आव्हान करताना की पेट्रोलचा वापर कमी करा, गॅसचा वापर कमी करा, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा सार्वजनिक वाहनं असतील, मेट्रो असतील, बसेस असतील, रेल्वेचा वापर करा, खाजगी वाहनांचा वापर करू नका, खाद्यतेल जे आहे त्या खाद्यतेलाचा कमी वापर करा, वर्क टू होम याचा वापर करा किंवा ऑनलाईन मिटिंगा असतील, प्रवास करण्यापेक्षा ऑनलाईन मिटिंगा असतील किंवा 1 वर्ष सोने खरेदी करू नका, परदेश प्रवास जो आहे परदेश प्रवास करू नका, असं रविवारच्या दिवशी पंतप्रधानांनी जनतेला एक आव्हान केलं. या आव्हानाला उत्तर देताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिलेलं आहे की पंतप्रधानाने ही जी त्यागाची भाषा केली आहे, ही त्यागाची भाषा पंतप्रधानाचं 12 वर्षाच्या कारकिर्दीमधलं अपयश आहे. कारण 12 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर असूनसुद्धा लोकांना सांगावं लागतं की काय केलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, काय करायला नको, काय केलं पाहिजे. म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये राज्यकारभार करताना त्यांनी या देशाला खाद्य तेलामध्ये सुद्धा स्वयंपूर्ण करू शकले नाही किंवा इतर गोष्टींमध्ये देखील स्वयंपूर्ण करू शकले नाही. म्हणून हा जे आव्हान आहे, हे आव्हान हे उत्तरदायित्व ढकलण्याचा प्रकार आहे, असं राहुल गांधींनी मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे सरकारचं उत्तरदायित्व पंतप्रधानांनी जनतेवर ढकललेलं आहे आणि जनतेला त्यागाची शिकवण दिलेली आहे, अशा प्रकारची टीका राहुल गांधी यांनी केलेली आहे. तर पंतप्रधानांनी केलेलं आव्हान तुम्हाला योग्य वाटतं का? किंवा राहुल गांधींनी या आव्हानावर जी टीका केलेली आहे किंवा राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ते प्रश्न योग्य आहेत का? याच्याबद्दल तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे त्या माझ्या व्हिडिओवर कॉमेंट्स करावी.